आणि आता पुन्हा बातमी ईव्हीएम संदर्भातली। शरद पवारांनी देखील ईव्हीएम हॅक होऊ शकतं असा संशय व्यक्त केला। ईव्हीएम हॅक होऊ शकतं याचं काहींनी प्रेझेंटेशन केलं असं शरद पवार म्हणालेत। आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला, मात्र सत्ता पैशांद्वारे निवडणूक यंत्रणांचं हातात घेतली असा आरोप शरद पवारांनी केलाय। तर मतदानाची शेवटची 2 तासांची आकडेवारी धक्कादायक आहे, तेव्हा इंडिया आघाडीने हा विषय हाती घ्यावा असा सल्ला देखील शरद पवार यांनी दिलाय। माझ्या हातात त्याचा पुरावा नाही। काही लोकांनी प्रेझेंटेशन आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल। लक्षात आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही। आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या लोकांची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही। त्या संस्थेवर याही विश्वास आम्ही व्यक्त केला नाही। पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्य असं कानापाशी दिसतं। शरद पवार साहेबांना त्यांच्या भूमिकेबद्दल मला आश्चर्य वाटतं। 2017 मध्ये शरद पवार साहेबांनी ईव्हीएमवर दोष देऊ नये या प्रकारचे अनेक वेळा स्टेटमेंट केले आहे। सुप्रियाताईच्या निवडणुकीचा निकाल हा कशावर होता? ईव्हीएमवर होता, मशीनवरच होता। ईव्हीएमवर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आक्षेप घेणे आणि महाराष्ट्रामध्ये झालेला पराभव हा लपवण्याचा प्रयत्न करणे, केविलवाना प्रयत्न करणे। आणि आता बातमी आहे माळशिरस तालुक्यातून। माळशिरस तालुक्यातल्या मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी मोठं पाऊल उचललंय। मार्कडवाडीमध्ये 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मार्कडवाडी गावामध्ये शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांनी आतापर्यंत मोठं मताधिक्य मिळवलंय। मात्र पहिल्यांदाच मार्कडवाडीमध्ये भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळालंय। त्यामुळे गावकऱ्यांनीही यावर शंका उपस्थित केली आहे। म्हणून जानकर गटाने स्वखर्चाने गावामध्ये बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी आता तहसीलदारांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र देण्यात आलंय। संपूर्ण खर्च भरण्याची तयारी मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी दर्शवली आहे। तर उत्तम जानकरांना मार्कडवाडीमध्ये 843 मतं मिळाली आहेत। भाजपच्या राम सातपुतेंना 1003 मतं मिळाली आहेत। गावातलं 80% मतदान जानकर गटाचा झाल्याचा दावा करण्यात येतोय। तर ईव्हीएम मतदानावर गावकऱ्यांनी देखील संशय व्यक्त केला। 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव पास करण्यात आला।